मित्रांनो नमस्कार. स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करत आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो 5वीचा नवोदय जी परीक्षा आताच झाली जे की 18 जानेवारी 2025 ला झाली, तर त्याचा जो पेपर होता ए सेटचा, तर ते आपण इथे बघणार आहोत. तर पूर्ण इथे प्रश्न आपण बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर बघा हे अशा पद्धतीचा हा पेपर आहे आणि यामध्ये तुम्हाला माहित असेल की मानसिक क्षमता परीक्षण जे आहे, तर या घटकावर आधारित 40 प्रश्न असतात. अंकगणित 20 प्रश्न आणि भाषा 20 प्रश्न असे एकूण 80 प्रश्न असतात जे की 100 गुणासाठी असतात. तर आपण सुरुवात करूया. तर बघा यामध्ये जे मानसिक क्षमतावर आधारित जे घटक असतात तर हे जवळपास 10 भाग असतात आणि यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आकृत्या इथं दिलेल्या असते. तर त्यामध्ये आपल्याला इथं प्रश्न बघणार आहोत. पहिला की यामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे हे तुम्हाला वाचायचं असते आणि त्यानुसार या प्रश्नाची उत्तरे द्यायची असते. तर इथे हे 4 वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत, तर त्यामधून वेगळी आकृती इथे शोधायची आहे. तर याचा आन्सर असणार आहे सी. कारण की बघा सर्व आकृत्या जर बघितलं तर हे एक प्रकारची बंदिस्त आकृती आहे, मात्र ही 2 इथे आहे. किंवा याला जर म्हटलं तर इथं षटकोन आहे, इथं 5 कोन आहे, इथं 4 कोन आहे, याला त्रिकोण आहे, पण हे वेगवेगळ्या आकृत्या आहेत त्याच्यामुळे ही वेगळी आकृती ही असणार आहे. याचं उत्तर असेल ऑप्शन सी. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा ज्यामध्ये वेगळी आकृती ओळखायची आहे, तर त्याचा आन्सर असणार आहे ए. कारण सर्व आकृतीच्या हे जे बाण आहे त्याच्या शेवटी आडवी दांडी आहे, मात्र या पहिली जी आकृती याच्यामध्ये नाही आहे. त्यानंतर बघा आता तिसरा प्रश्न, यामध्ये वेगळी आकृती तुम्हाला निवडायची आहे, तर यामध्ये असणार आहे वेगळी आकृती सी. कारण सर्व जे त्रिकोण आहेत या सर्व त्रिकोणाची बघा कोणत्या तरी एका बाजूला ही पॅरलल रेषा इथं काढलेल्या आहे किंवा एका कोनातून ही अशा आडव्या रेषा काढलेल्या आहेत, मात्र सी जे आहेत हे एका कोनातून उभी रेष काढलेली आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीनं त्याच्यामुळे हे असणार आहे वेगळं. त्यानंतर चौथी आकृती बघा, यामध्ये जर बघितलं तर हे जे काळे ठिपके आहे हे दोन साइडनं जवळ जवळ दिलेले आहे. इथे जवळ आहे, इथे जवळ आहे, इथे जवळ आहे. हे गुणाकाराचे चिन्ह जवळ आहे एकमेकाच्या, मात्र इथे मात्र दोन कोपऱ्यात विरुद्ध कोपऱ्यात दिलेले आहे, म्हणजे हे असणार आहे वेगळी आकृती. त्यानंतर आता प्रश्न बघा पाचवा, तर हे भाग दुसरा सुरू होतो. यामध्ये बघा दुसऱ्या टाइपच्या आकृती आहे, तर यामध्ये समान अशा आकृतीची निवड करायची आहे. प्रश्न आकृती जी आहे त्याच्या सारखीच दिसणारी आकृती, बिलकुल जसं तशी दिसणारी आकृती तुम्हाला इथं ओळखायची आहे. तर बघा या आकृती सारखी आकृती कोणती आहे, अगदी बारकाईनं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. तर डी जे आहे हे अगदी सारखी आहे. त्यानंतर प्रश्न 6वा बघा, यासारखी आकृती कोणती आहे, तर बी हे आहे. बाकीचे जर आकृतीचं निरीक्षण केलं तर इथे बघा हे उलटे दिलेले आहे, इथे एक उलटा झालेला आहे, हे पण उलटा आहे. या आकृतीला जुळणारी हुबेहूब जुळणारी बी आहे. त्यानंतर बघा प्रश्न 7वा बघा, यामध्ये सेम 7व्या सारखी दिसणारी जी आकृती आहे हे बी आहे. अगदी बारकाईने इथं आपल्याला बघायचं आहे, तेव्हा त्याचा आन्सर आपल्याला देता येते. त्यानंतर 8वा प्रश्न बघा, या 8व्या प्रश्नातली जी प्रश्न आकृती आहे ती याच्यासारखी हुबेहूब दिसणारी आहे. ऑप्शन बी हे असणार आहे याचं आन्सर. त्यानंतर भाग तिसरा बघा, यामध्ये वेगळ्या टाइपची आकृत्या असतात. यामध्ये हा जो एक ब्लँक चौरस दिलेला आहे याचे 4 भाग केलेले आहे या पद्धतीनं, आणि एक ब्लँक चौरस इथे ठेवलेला आहे. तर या ठिकाणी कोणती इथं आकृती बसणार ते तुम्हाला इथं बघायचं असते. तर बघा आता इथे काय केलेलं आहे, ही जी आकृती आहे ही अशी उलटी फिरून इथे आलेली आहे, त्याच्यामुळे ही आकृती उलटी फिरून इथे येणार. आणि अशी कोणती आकृती येणार, तर ते येणार आहे ऑप्शन डी. त्यानंतरची आकृती बघा, नंतर आहे 10 क्रमांकाचा प्रश्न, ज्यामध्ये बघा ही आकृती अशी आरशात दिसलेल्या सारखी झालेली आहे. तर इथे ही आरशात कशा पद्धतीने दिसेल ते आपल्याला बघायचं आहे, तर ते असेल ऑप्शन डी. त्यानंतर 11वा प्रश्न बघा,
इथे ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे, कोणती डिझाईन इथं मॅच होणार ते आपल्याला बघायचं आहे. तर ऑप्शन बी हे अगदी इथे मॅच होणार आहे या चौरसमध्ये. बाकी इथे बघा इथे 2च रेषा दिलेल्या आहे, इथे 3 आहे, परंतु हे अशा पद्धतीची रेष दिलेली नाही. किंवा मग आपल्याला इथे डिझाईन जरी आपण तयार केली तर अगदी आपल्याला लवकर लक्षात येते. बघा ही रेष अशी येणार, ठीक आहे. त्यानंतर हे 1, 2 आणि हे 3 अशा पद्धतीने, आणि ही एक रेष, ठीक आहे. इथून ही एक अशी रेष येणार. आता बघा का इथे जे ऑप्शन बी आहे हे अगदी मॅच होणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आता 12वा प्रश्न बघा. इथे ही आकृती पूर्ण करण्यासाठी बघा आपण जर इथे तयार केली तर ही या पद्धतीने तयार होणार आहे, ठीक आहे. आणि असं आता ऑप्शन बघा कोणता आहे, तर डी हे अगदी मॅच होते, ठीक आहे. त्यानंतर यामध्ये चौथा भाग पहा. तर यामध्ये 13वा प्रश्न आहे, जे की आता हे वेगळ्या टाईपचं आहे. तर इथे आपल्याला बघायचं आहे की ही या पद्धतीची आकृती होती, नंतर अशी झाली, त्यानंतर या पद्धतीने झाली, आता कशी होणार, म्हणजे क्रम तुम्हाला ओळखायचा, आकृत्याचा क्रम ओळखायचा आहे. इथे सगळं लिहून दिलेलं आहे, ते तुम्हाला वाचायचं आहे. तर इथे जर आपण निष्कर्ष जर काढला तर बघा इथे 1, 2, 3, 4 आणि 5 रेषा आहे. इथे हे 4 रेषा आहे, इथे 3 रेषा आहे, म्हणजे इथे 2 रेषा असणारी आकृती आपल्याला बघायची आहे. तर इथे 2 रेषा असणारी आकृती फक्त ऑप्शन बी मध्ये आहे, म्हणजे हेच असेल याचं उत्तर. त्यानंतर 14वा प्रश्न बघा. इथे काय झालेलं आहे, 3 रेषा आहे, 2 रेषा, इथे 1 रेषा आहे, म्हणजे इथे 0 रेषा असेल मधात. तर एक इथे येणार, एक इथे येणार, हे तर आन्सर येणार नाही, ठीक आहे. त्यानंतर 2 ऑप्शन उरले. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की या 2 पैकी कोणती असेल, ठीक आहे. तर बघा हा जो बाण आहे हे खाली आहे, मग उजवीकडे, मग वरती, तर आता असेल डावीकडे, म्हणजे तशी आकृती फक्त सी मध्ये आहे, म्हणजे आन्सर असेल याचं सी. त्यानंतर 15वा प्रश्न बघा. यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की इथे अधिकचं चिन्ह आहे, हे पुढे गेलेलं आहे, नंतर खाली आलेलं आहे, तर नंतर अधिकचं चिन्ह हे इथे यायला पाहिजे, ठीक आहे. नंतर गोल इथे आहे, नंतर खाली आला, डावीकडे गेला, तर आता वरती येईल, ठीक आहे. त्यानंतर वजाचं चिन्ह बघा इथे खाली आहे, वरती गेलं, उजवीकडे गेलं, तर नंतर इथे खाली येईल. तर अशी आकृती आता बघा, आणि उरलेलं जे चिन्ह आहे पर्सेंटेजचं ते इथे येईल. तर अशी आकृती जर आपण बघितली तर ऑप्शन सी हे आन्सर येईल. त्यानंतर प्रश्न 16वा बघा. इथेही एक क्रम दिलेला आहे. तर बघा इथे स्टार आहे, खाली आलेला आहे, मग वर गेलेला आहे, तर आता स्टार हे इथे येणार, ठीक आहे. अशी जर आकृती बघितली तर हे आहे आणि ही आहे, हे आन्सर येणार नाही. त्यानंतर इथं डार्क जो इथे ठिपका दिलेला आहे हे खाली आहे, वरती गेला, पुन्हा वरती गेला, इथे येईल आता, ठीक आहे. त्यानंतर हे ऑप्शन इथे दिसत आहे आपल्याला 16 मधलं हे आन्सर डी येईल. त्यानंतर तुम्ही इथे पुन्हा बघू शकता. त्यानंतर भाग 5वा दिलेला आहे. हे भाग जरा वेगळ्या टाईपचा असतो, कारण असे 10 भाग असते, ठीक आहे. तर सगळ्या आकृत्यासाठी काय करायचं आहे किंवा कशी आकृती आपल्याला शोधायची आहे ते सर्व इथे लिहून दिलेलं असते. तिथे संबंध दिलेला आहे. तर ही जी आकृती आहे ही या पद्धतीने झाली, तर ही आकृती आता कशा प्रकारे होईल, म्हणजे या 2 आकृतीचा जो संबंध आहे तो या आकृतीचा संबंध यायला पाहिजे. तर बघा ही जी आकृती आहे ही सरळ अशी टर्न झालेली आहे, बरोबर, म्हणजे हे डावीकडे काय झालेली आहे, टर्न झालेली आहे. तर तशीच ही आकृती टर्न करावी लागेल आपल्याला डावीकडे 90 अंशात. जर तसं जर केलं तर ती या सी सारखी आकृती होईल. ऑप्शन सी हे असेल याचं उत्तर. त्यानंतर 18वा प्रश्न बघा. तर या दोघाचा जो संबंध आहे तोच या तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीचा संबंध यायला पाहिजे. तर कोणते आन्सर असेल, तर इथे जर आपण बघितलं तर जे काळा रंग आहे तो पांढरा झाला, जो जिथे पांढरा रंग आहे तो काय झाला, काळा झालेला आहे. मग ही आकृती तसंच होणार, जिथे काळा आहे तिथं पांढरा येईल. बघा इथे आता काळा आहे तर पांढरा असणारी आकृती फक्त इथे आहे, इथे आहे, म्हणजे हे आन्सर येणार नाही. त्यानंतर बघा आता इथे पांढरा आहे, इथे काळा यायला पाहिजे, इथे काळा झालेला आहे, इथे मात्र नाही. इथे जवळजवळ 2 काढलेले आलेले आहे, इथं मात्र नाही. त्यामुळे आन्सर सी हे असेल याचं
उत्तर. चला त्यानंतर 19वा प्रश्न बघा. 19 मध्ये काय झालेलं आहे, इथं जे 2 बाण होते एक राहिला आणि हा खाली आलेला आहे. तसंच मग म्हणजे डावीकडे तो टर्न झालेला आहे. तर याचंही तसंच होणार, एकच बाण राहणार आणि तो डावीकडे टर्न होणार म्हणजे इकडे वरती जाईल अशा पद्धतीनं. ठीक आहे. आणि जो काळा ठिपका आहे तो पांढरा झालेला आहे आतमध्ये. तर ऑप्शन बी हे असेल याचं उत्तर. त्यानंतर 20वा प्रश्न बघा. 20 इथे बघा त्रिकोण, सर्कल, त्रिकोण, गोल आणि एक चौरस दिलेला आहे. तर इथे काय झालं, ही जी आकृती आहे सर्वात बाहेर आहे, चौरस बाहेर आहे, गोल त्याच्यामध्ये थोडा आत आहे आणि त्रिकोण सर्वात आत आहे. म्हणजे इथेही चौरस सर्वात आत यायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्या बाहेर मग त्रिकोण यायला पाहिजे आणि गोल हे सर्वात बाहेर यायला पाहिजे. तर अशी आकृती जर आपण बघितलं आता तर ऑप्शन बी मध्ये बघा गोल, त्याच्यानंतर त्रिकोण आणि चौरस. तर हे असेल याचं उत्तर. नंतर 6वा भाग बघा. हे वेगळ्या टाईपचा एक भाग असतो ज्यामध्ये हे जे प्रश्न आकृती आहे त्याला जुळल्यानंतर एक आकार तयार होतो, पूर्ण आकार होतो. तर ते कोणत्या पद्धतीने होईल तर ते आपल्याला इथं बघायचं, म्हणजे याला जुळणारा आकार आपल्याला बघायचा आहे. तर इथे जर बघितलं तर हा आकार जुळणार नाही, हा आकार जुळणार नाही, हा नाही जुळणार, हे मात्र जुळू शकते. तर बघितलं आपण तर हे या पद्धतीने हे आकृतीचा आकार तयार होईल जर आपण अशा रेषा काढल्या तर, म्हणजे आन्सर ए येणार याचं. ठीक आहे, ऑप्शन ए. त्यानंतर 22वा प्रश्न बघा. अगदी सोपा आहे हे प्रश्न. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आकृती बाहेरून तयार करायची. बघा आता ही त्रिकोणाची आकृती असेल, मी याला जर त्रिकोण तयार केलं तर बघा आता इथे सरळ तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीची जी आकृती आहे ते इथे जुळणार आहे. असं फक्त 22च्या प्रश्नामध्ये ऑप्शन सी आहे जे अशा टाईपची आकृती आहे, म्हणजे याचे आन्सर असणार आहे सी. त्यानंतर प्रश्न डी बघा. यामध्ये कोणता आकार जुळणार ते तुम्हाला बघायचं आहे. जर आपण हे अशा पद्धतीने रेष काढली तर अगदी तुमच्या लक्षात येईल की ते ऑप्शन डी हे येणार याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर आता 24वा प्रश्न बघा. इथेही त्याच पद्धतीनं आहे. हे जर आपण असा गोल इथे पूर्ण केला, गोल या पद्धतीनं असा पूर्ण केला तर तुमच्या लक्षात येईल का अशी आकृती कोणती आहे. तर ऑप्शन सी हे असेल याचं उत्तर. त्यानंतर आता भाग 7वा. हे आणखी वेगळ्या पद्धतीची आकृती आहे. जर तुम्ही अभ्यास करताना किंवा या आधीचे आपले व्हिडिओ बघितले असेल तर त्यामध्ये मी सर्व भाग तुम्हाला सांगितलेले आहे. तर बघा आता 25वा प्रश्न बघा. यामध्ये काय करायचं असते, ही जी रेषा दिसते हे असते आरशात, म्हणजे आरशात दिसणारी आकृती तुम्हाला इथं शोधायची आहे. तर आरशात कशी दिसणार आहे हे मी तुम्हाला या आधीही बऱ्याच वेळा सांगितलं का जे आरशाच्या जवळ भाग असतो तो इकडेही जवळ असतो. म्हणजे ही रेष जर इथं असेल तर हे या पद्धतीने येणार आणि इथून हे अशी खाली जाणार. जे जवळ आहे ते जवळ, जे दूर आहे ते दूर. त्यानंतर ही रेष इथे येणार आणि ही रेष अशी येणार. ठीक आहे. मग अशी आकृती बघा आता. तर अशी आकृती तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिसेल, म्हणजे हे असेल याचं उत्तर. त्यानंतर 26वा प्रश्न बघा. तर इथे ही जी दांडी आहे हे आरशापासून दूर आहे, म्हणजे निश्चितच इथेही दूर येणार. ठीक आहे, अशा पद्धतीनं. आणि दूर दांडी इथे आहे एक, इथे नाही, इथे आहे, इथे नाही, म्हणजे आता 2 ऑप्शन उरले. यापैकी बघा आता इथे हे जो ए सारखी दिसत आहेत इथे ए सारखीच राहणार आकृती. या आरशात जवळ 2 दांड्या आहेत, ही इथं 2 दांड्या येईल. त्यानंतर त्याच्या जवळ असा व्ही येईल आणि त्याच्या जवळ अशा रेषा येईल. तर अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर इथं ए, इथं मात्र व्ही झालेला आहे. हे बघा आरच्या जवळ जे ए आहे इथे ए याला पाहिजे होता, इथं झाला व्ही, म्हणून हे कॅन्सल होणार. हे असेल याचं करेक्ट आन्सर 26 मधलं ए. त्यानंतर बघा हे तशाच पद्धतीने आहे, सर्व आरशात दिसणारी आकृती आहे, परंतु आपलं थोडं जरी नजर चूक झाली तर आपलं उत्तर चुकू शकते. आणि नवोदयचा जवळपास मिरेट चांगला जास्त लागतो, त्यामुळे जास्तीत जास्त बरोबर प्रश्न आपल्याला घ्यावे लागतात. त्यानंतर आता इथे बघा इथे हे काळा ठिपका इथे दिलेला आहे,
अशा पद्धतीची रेषा आहे, ठीक आहे. त्यानंतर अशी आकृती यायला पाहिजे, इथं हा काळा. असं जर आता बघितलं आपण इथे दिसणार, इथे नाही दिसत. हे खाली पाहिजे होता काळा, इथे दिसणार, आणि हे बाहेर पाहिजे होता, तर हे येणार नाही. ऑप्शन 2 उरले आता आपल्याजवळ, ए आणि सी. त्यानंतर जर हे बघितलं तुम्ही, हे इकडे खाली येऊन बाहेरच्या दिशेनं असं जाऊन असं गेलेलं आहे. तर असं जर बघितलं तर ऑप्शन सी मध्ये येईल. हे मात्र चुकीचं दिसत आहे, म्हणजे याचा आन्सर असेल सी. त्यानंतर 28वा प्रश्न बघा. इथे ही जी आकृती आहे ही आरशात जशा तशीच दिसणार आहे. इथे मात्र हे उलट झालेले आहे, हे येणार नाही. हे आडवे आहे ते इथे उभे झालेले, हे येणार नाही. त्यानंतर इथे एक हे पूर्ण आकृतीच उलटी झालेली, हे येणार नाही. त्यानंतर हे एक आकृती उरली, तर हे येईल याचं उत्तर. त्यानंतर भाग 8वा बघा. त्यानंतर इथे आपल्याला दिलेलं आहे की कागदाला एक घड्या काढायचा आहे आणि काही डिझाईन त्यावर किंवा काही कागद कापायला आपल्याला सांगतात, आणि मग कोणती आकृती होईल ते आपल्याला इथे शोधायचं आहे, ठीक आहे. किंवा इथे सर्व लिहून आहे, ते तुम्ही वाचायचं असते प्रत्येक वेळा, किंवा तुम्ही जर सराव केलेला असेल तर वाचायची गरज पडत नाही, तुम्ही फास्ट याचं उत्तर सोडू शकता. बघायचं, चौरस आकाराचा कागद घेतलेला आहे, त्याला खालून वरती दुमपट केलेला आहे. त्यानंतर परत डावीकडे एक फोल्ड मारलेली आहे, आणि त्यानंतर असा इथे मधात कट केलेला आहे. तर या पद्धतीचा जर कट केला आणि जर तो कागद ओपन केला, पुन्हा उघडली ती घडी, तर हे ए सारखी दिसेल, ठीक आहे. म्हणून हे येईल त्याचं उत्तर. त्यानंतर पुन्हा बघा, इथे उजवीकडून डावीकडे फोल्ड केलं, पुन्हा एक फोल्ड मारलेला आहे, आणि ते मधात गोल केलेला आहे. या ठिकाणी गोल केला तर सर्व ठिकाणी चारही ठिकाणी गोल येणार आहे, तर ऑप्शन डी याचं उत्तर असेल. त्यानंतर इथं षटकोनी एक आकार घेतलेला आहे, खालून वरती फोल्ड मारली, परत इकडे फोल्ड मारली, इकडे 3 ठिपके, म्हणजे या भागात जर 3 ठिपके आले, या सर्व भागात 3-3 ठिपके येणार आहे. हे जर आकृती तुम्ही बघितली तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीनं. तर ऑप्शन बी हे असेल याचं उत्तर. त्यानंतर प्रश्न 32 बघा. इथे चौरस आकृती आहे आणि त्याला असं त्रिकोण करून फोल्ड मारलेली आहे, आणि इथे कट मारलेला आहे. तर हे ओपन केल्यानंतर याचे आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन सी. त्यानंतर भाग 9 बघा. इथे एक वेगवेगळे आकार आपल्याला दिलेले असतात, आणि ते जोडून इथे कोणता आकार तयार होईल ते आपल्याला ओळखायचं असते. तर हे जे सर्व आकार आहे हे सेम इथल्या इथं जर जोडले आपण तर डी सारखा आकार तयार होईल. नंतर प्रश्न 34 बघा. या 34 मध्ये हे वेगवेगळ्या इथं आकृत्या दिलेल्या आहेत, तर कोणती आकृती तयार होईल ते आपल्याला बघायचं. बघा, हा जो आकार आहे इथे आहे, इथे मात्र नाही, इथेही दिसत नाही, इथेही दिसत नाही, म्हणजे आन्सर एच याचं असणार आहे. ते तुम्हाला शोधायचं आहे एक एक आकार घेऊन. नंतर 35चा आन्सर बघा. 35 मध्ये इथं छोटे छोटे 2 त्रिकोण दिलेले आहे, तर इथे खूप जास्त दिसत आहे, इथे तर नाही दिसत आहे. इथे 2 छोटे आकार दिसत आहे, परंतु हे मात्र त्रिकोण इथे दिसत नाही, इथे आहे, म्हणजे आन्सर सी असेल याचं. त्यानंतर प्रश्न 36 बघा. ज्यामध्ये हे वेगवेगळे आकार आहे, असा जो अर्धा गोल आहे तर इथे दिसत आहे, आणि हे भाग जर इथे जोडला तर या पद्धतीची आकृती तयार होईल. आणि ही एक आयत पण इथे आहे, इथे मात्र हे अर्धा गोल जो आहे ते या आकृतीत दिसत नाही, इथे दिसत आहे. ऑप्शन बी असेल याचं. त्यानंतर 37वा प्रश्न बघा. इथे मित्रांनो तुम्हाला ही जी आकृती दिलेली आहे तर या ऑप्शन मध्ये कोणत्या आकृतीमध्ये सेम ही आकृती दडलेली आहे हे शोधून काढायचं असते, ठीक आहे. तर 37वा हा आता प्रश्न बघा. तर यामध्ये जी आकृती दिलेली आहे हे ऑप्शन सी जी आकृती आहे त्यामध्ये दडलेली आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. नंतर 38वा प्रश्न बघा. या टाइपची आकृती यामध्ये आहे, ऑप्शन ए. त्यानंतर 39वा प्रश्न बघा. यामध्ये या टाइपची जी आकृती आहे ते तुम्हाला
इथे दिसून येईल अशा पद्धतीने ऑप्शन सी मध्ये. नंतर 40वा प्रश्न बघा, ही आकृती ही तुम्हाला सी मध्ये दिसेल. नंतर आता 41वा प्रश्न बघा. आता इथं अंकगणित सुरू झालेलं आहे. तर बघा 4, 2, 0 आणि 7 या सर्व अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत म्हणजे फरक तुम्हाला शोधायचा आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती होणार आहे? 7, 4, 2, 0 आणि लहान कोणती होणार आहे? 0 पासून जर सुरुवात केली तर ते 3च अंकी होणार आहे, म्हणून हे 2 घ्यायचा असतो पहिले. 2, 0, 4 आणि 7 याची आता वजाबाकी केली. 10तून 7 गेले उरले इथं 3. नंतर इथून 11तून 4 गेले उरले 7. इथं उरणार आहे 3 आणि इथे उरणार आहे 5. 53, 73. 53, 73 कुठे दिसत आहे? ऑप्शन सी मध्ये. तर 41चं असणार आहे सी. नंतर 42चं उत्तर बघा. भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51 असेल, म्हणजे आपण या पद्धतीने देत असतो, भाजक 51, भागाकार 16 आलेला आहे, ठीक आहे, आणि जे बाकी उरते ते वरती लिहित असतो, ठीक आहे. तर भाज्य आहे, तर भाज्य तुम्हाला काढायचं म्हणजे ती संख्या कोणती आहे ज्या संख्येला 51 ने भाग दिला. तर आपण काय करत असतो? याचा गुणाकार करत असतो. करून घ्या. 16 1 16, हातचाला 1, 16 पंच 80 ने 1 81 आणि अधिक करत असतो 27, ठीक आहे. 6 12 ने 13, हातचाला 1 4 आणि हे 843. तर 42चे आन्सर असणार ए, ठीक आहे. त्यानंतर 90चे मूळ अवयव बघा. इथं जर 9 गुणिले 10 म्हटलं 10 9 90 होते, पण ही मूळ संख्या नाही, ठीक आहे. इथे ही मूळ संख्या नाही, इथे ही मूळ संख्या नाही, इथे मात्र हे 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5, 5 3 15, 15 3 45 आणि 2 2 90, 45 गुणिले 2 90. तर हे असेल याचं आन्सर 90चं सी. सॉरी 43व्या प्रश्नाचं सी आन्सर असेल. नंतर 44वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असतो? त्याचं आन्सर जे आहे ते ऑप्शन ए असणार, कारण सर्व मूळ संख्येचा एक अवयव हा एक जो आहे कॉमन असतो. त्यानंतर आता 45वा प्रश्न बघा, ज्यामध्ये दिलेला आहे की इथं 9432 भागिले 1.25 बरोबर आन्सर दिलेला आहे 754 7545.6. तर यावरून तुम्हाला हे डायरेक्ट इझिली काढायचं असते. बघा इथे तुम्हाला माहित असेल की भागाकार करताना हे जे पॉईंट आहे त्याची पण आपण वजाबाकी करत असतो आणि गुणाकार करतो. तर जेवढे दोन्ही याच्यात पॉईंट आहे, पॉईंट नंतरची घरं, तर ते उत्तर मध्ये आले पाहिजे. तर हे जर आपल्याला सोडवायचं असेल पहिले, तर आपल्याला करावं लागेल, इथे हे 2 आहे, इथे 1 उरलेलं आहे, तर इथे 3 घरं तुम्हाला वाढवावं लागेल. म्हणजे हे होणार आहे 94 32 1 2 3 भागिले सर्व पॉइंट जर तुम्हाला कॅन्सल करायचे असेल तर 7 5 4 5 6, ठीक आहे. त्यानंतर इथे 3 नंतर पॉइंट दिला, इथे 2 नंतर दिलेला आहे, 1 नंतर येईल, बरोबर. अशा पद्धतीने होईल हे भागाकार. आता इथे बघा, इथे या 9 नंतर पॉइंट आहे, या 9 नंतर इथे पॉइंट दिलेला आहे, ठीक आहे, आणि इथे 12 नंतर पॉइंट दिलेला आहे इथे, ठीक आहे. आता इथे या पॉइंट नंतर घर किती आहे? 3 3 6 आणि इथे किती आहे? 1. तर 6 मधून 1 गेला, उरले 5. तर इथे तुम्हाला 5 नंतर पॉइंट द्यावा लागेल. 1 2 3 4 5 इथे द्यावा लागेल. इथे 0 ऑटोमॅटिक तयार होईल. म्हणजे 0.75456 75456 ऑप्शन बी हे असेल याचं आन्सर. आणखी सोप्या पद्धतीने आपल्याला हे करता येईल, परंतु त्यापूर्वी आपले सर्व व्हिडिओ बघा. हे अशा टाइपचे प्रश्न मी भरपूर तुम्हाला सोपे करून सोडवलेले आहे. पॉइंटचे उदाहरण म्हणून मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, ते बघा. जसे इथे बघा, हे एक सोपं उदाहरण आहे. पॉइंटची बेरीज करायची आहे, जसे की 1.1, ठीक आहे. त्यानंतर 1.01, त्यानंतर 1.001, त्यानंतर 0.01,
01, त्यानंतर 11.01, त्यानंतर 111.1001. हे सर्व एकक खाली एकक, दशक खाली दशक हे क्रमाने तुम्हाला लिहायचे आहे. म्हणजे तुम्ही जर योग्य पद्धतीने लिहिले एक खाली एक तर बरोबर आन्सर येणार आहे. तर बघा या इथे 1 येणार, त्यानंतर हे जे तिसरं जे घर आहे तिथे 1 येणार, त्यानंतर 1 2 3 येणार, इथं 1, इथे 2 येणार पॉइंट, त्यानंतर 1 2 3 4 5 येईल, इथे 2, इथे 1, 125.2311. तर बघा 125.2311 हे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे याचा आन्सर असेल ऑप्शन सी. त्यानंतर बघा, तर हे तुम्हाला इथे शोधायचं आहे की बघा इथे काय होणार आहे, 3 ही बेरीज करायची आहे सिंपल, त्यानंतर इथे 2 नंतर पॉइंट येईल म्हणजे हे येणार 0.03. ठीक आहे. त्यानंतर इथं 1 2 3 जेवढे 1 वर 0 असते तेवढे पॉइंट आपल्याला सरकवायचा असतो. तर हे येणार 0.003. बघा 3 0 आहे तर 3 घरानंतर आपण इथे पॉइंट दिलेला आहे. 1 2 3 4 5 6 आहे तर 6 घरानंतर इथे आपल्याला पॉइंट पाहिजे. ठीक आहे. 4 5 6 इथे आणि 0 म्हणजे हे होणार आहे 3 0 3 3, त्यानंतर 0 0 3 म्हणजे 3.03 3.033 003 3.033 003 मधलं हे बी आन्सर असेल. ठीक आहे. तर हे या पद्धतीने आपल्याला सोडवता येते 47 मधलं बी. त्यानंतर बघा 48वा प्रश्न बघा, इथे सोपे रूप आपल्याला द्यायचं आहे. तर हे उदाहरण जर आपण लॉजिकली जर सोडवलं तर लगेच आपल्याला सोडवता येईल. बघा इथे या 200 न जर या 800 ला किंवा 8037 ला जर भाग दिला तर बघा 200 1 200, 200 चूक 800 उरले, इथे 3 उरले आणि 7. तर पुन्हा इथं भाग जाणार नाही तर पॉइंट घ्यावा लागेल. ठीक आहे. म्हणजे हे येणारच नाही तर 20 पॉइंट पाहिजे, हे कट झालं. ठीक आहे. इथं 4000 दोन्ही 8000 नंतर 2 नंतर पॉइंट येईल, हे आन्सर येणार नाही. त्यानंतर इथे बघा 400 दोन्ही 800 नंतर पॉइंट येईल. ठीक आहे. हे इथे आन्सर येणार नाही. मग उरलं ऑप्शन सी. तर हे जर भागाकार करून पाहिलं तरी एवढं येईल किंवा सिंपल लॉजिक पण इथे लावू शकता. 400 दोन्ही 800, त्यानंतर उरले 3, शून्यचा पॉइंट दिला, नंतर 3 घेतले 7 0, त्यानंतर परत शून्यचा पॉइंट जाईल. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही हे सोडू शकता. 48 मधलं ऑप्शन येईल ऑप्शन सी. त्यानंतर 49वा प्रश्न बघा, इथे प्रत्येकी 300 ml च्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 ml च्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या तर जगमध्ये एकूण किती लिटर द्रव असेल किंवा आहे. ते सिंपल तुम्हाला इथं गुणाकार करायचा आहे. 17 3 51, हे होणार आहे 5100 आणि हे होणार आहे 13 3 39. ठीक आहे. त्यानंतर याची बेरीज करा, हे 10 हातचाला 1 9 म्हणजे 9 लिटर म्हणजे ऑप्शन बी आन्सर असणार आहे याचं. नंतर 50 बघा, सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालत गेला. ठीक आहे. म्हणजे 9 नंतर 10 मिनिट चालत गेला म्हणजे 9 10 झाले. ठीक आहे. त्यानंतर 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला. तो त्याच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि संध्याकाळी 3:30 वाजता घरी परतला. तर परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला? बघा 9 वाजता नंतर तो 10 मिनिट चालला म्हणजे 9 10 झाले. त्यानंतर 1 तास घ्या, 9 10 10 झाले, 10 15 झाले आणि शेवटी 15 मिनिटे. तर किती होणार आहे? 9 पुन्हा घेऊ आपण, 9 वाजता 9 10 10 आणि हे होणार 10 15 आणि
10:30ला तो काकाच्या घरी पोहोचला. तो त्याच्या घरी 3 तास 20 मिनिटं थांबला. ठीक आहे, 3 तास आणि 20 मिनिट किती होणार? हे होणार 50 आणि त्यानंतर हे 12 आणि 1 होणार. ठीक आहे, तसे 13 होतात पण आपण 13लाच 1 म्हणतो. ठीक आहे, 1 PM म्हणू आपण. ठीक आहे, 13 वाजले म्हणजेच 1 PM म्हणजे 1 वाजून 50 मिनिटापर्यंत तो काकाच्या घरी होता. आणि संध्याकाळी 3:30 वाजता 3:30 वाजता तो घरी पोहोचला. ठीक आहे, म्हणजेच आता हे किती वेळ त्याच्या घरी होता? तर बघा, या 3:30 मधून तुम्हाला वजा करायचे 1:50. ठीक आहे, तर हे मिनिट वजा करण्यासाठी ते 1 तास द्यावा लागतो. म्हणजे इथं उरणार 2 आणि 1 तास दिल्यावर हे 60 आणि 30 90 होणार. 90 वजा 50 उरले इथं 40 मिनिटे आणि 1 तास 40 मिनिटे. आणि संध्याकाळी 3:30 वाजता तो घरी पोहोचला म्हणजे त्याला 1 तास 40 मिनिटे इथे लागेल. 50 व ऑप्शन सी 1 तास 40 मिनिटे. त्यानंतर 51वा प्रश्न बघा. बघा, हे जे गणित आहे अतिशय महत्त्वाचं आहे आणि बऱ्याचशा स्पर्धा परीक्षामध्ये हे येते आणि यामध्ये कन्फ्यूज होऊ शकते, उत्तर पण तुमचं चुकू शकते. तर यामध्ये काय करायचं? जिथे अशी आडवी रेष दिलेली हे पहिले सोडून घ्यायचं. ठीक आहे, 4 वजा 1 किती झाले? 3. ठीक आहे, याच्या ऐवजी इथं 3 तुम्हाला लिहायचं आहे, 3. ठीक आहे, त्यानंतर आता 5 वजा 3 उरले 2. ठीक आहे, पण इथं वजाचं चिन्ह आहे म्हणजे हे वजा 2 होणार. म्हणजे 16तून 2 गेले उरले 14 आणि मग 18 मधून 14 गेले उरले 4 म्हणजे शेवटी 8 वजा 4 उरेल आणि हे येणार याचा आन्सर 4. ठीक आहे, सी हे याचं उत्तर येईल. त्यानंतर बघा, 33/40 मधून काय वजा केल्यावर 11/40 उरेल? तर बघा, तुम्हाला सिंपल इथं 33/40 वजा 11/40 करावं लागेल. हे होणार आहे 22/40. ठीक आहे, आणि 22/40 इथं ऑप्शन आहे का? नाही. 22/40 दिसत नाही, मात्र इथे दिसत आहे 11/20 म्हणजे त्याचं छोटं रूप 2 न भाग दिल्यानंतरच आहे म्हणजे आन्सर ए असेल याचं. ठीक आहे, त्यानंतर इथे बघा 53वा प्रश्न. इथे काय केलेलं आहे? इथे सिंपल बेरीज वजाबाकी केलेली आहे. तर इथे सरळ बेरीज करा. 7 आणि 5 12 आणि ज्याचं चिन्ह बेरजेच आहे ते पहिले करून घ्या किंवा वजाबाकी करू शकता, असं काही नाही. तर बघा, 5 आणि 7 आणि 5 12 वजा 3 उरले 9 9 18 आणि वजा 1 17/22 हे असेल याचं उत्तर. 53 मधलं बी. अशा पद्धतीने इथे आता जे कंचे भागू बेव तुम्ही बघितलं असेल का, त्या पद्धतीने सोडवायचं असेल त्या पद्धतीने जरी सोडवलं चालते किंवा बेरीज वजाबाकी मध्ये जरी केली तरी चालते. फक्त बेरीज आणि वजाबाकीचं चिन्ह लक्षात घ्यावं लागते. ठीक आहे, नंतर 54वा प्रश्न बघा. एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो. एकूण 125 रुपयाचा फायदा होण्यासाठी, बघा हे लॉजिकली गणित आहे. बघा, 1 रुपयाचे 5 चॉकलेट घेतो, 1 रुपयाचे 5 चॉकलेट आणि विकतो किती? 1 रुपयाचे 4 चॉकलेट. ठीक आहे, आता मला सांगा की 1 रुपयाचा फायदा होण्यासाठी त्याला किती चॉकलेट विकावं लागेल? 1 रुपयाचा फायदा होण्यासाठी बघा 1 रुपयाचे 5 चॉकलेट घेतले तर आपण काय करू, याचा लसावी घेऊ आणि 20 चॉकलेट घेऊ. ठीक आहे, आता 20 चॉकलेट जर त्याने घेतले तर 20 चॉकलेट या 1 रुपयाचे 5 तर 20 चॉकलेट कितीचे होणार? 4 रुपयाचे होणार. 4 रुपयाचे 20 चॉकलेट होणार. आणि हेच जे 20 चॉकलेट आहे हे विकल्यानंतर 4 चॉकलेट 1 रुपयाचे या दराने विकणार, 1 रुपयाचे 4 याप्रमाणे. तर याला मिळणार 5 रुपये. किती मिळणार? ₹4चे त्याने 20 चॉकलेट घेतले आणि ₹5चे त्याने 20 चॉकलेट काय केले? विकले. म्हणजे त्याला इथे नफा किती झाला? 1 रुपया नफा झाला.
₹1 नफा होण्यासाठी त्याला 20 चॉकलेट विकावे लागले. किती चॉकलेट विकावे लागले? 20. 20 चॉकलेट म्हणजे घेतले आणि 20 चॉकलेट विकले. तर 20 चॉकलेट त्याने विकत घेतले तर ₹4 विकत घ्यावे लागेल आणि 20 चॉकलेट विकल्यावर त्याला ₹5 मिळेल. म्हणजेच ₹1 नफा होईल. आता इथे बघा ₹1 नफा होण्यासाठी 20 चॉकलेट विकावं लागेल. तर ₹125 नफा होण्यासाठी 125 गुणिले 20 करावं लागेल इथं. आणि हे आता सोडवलं तुम्ही तर हे येणार आहे 2500. म्हणजे 2500 चॉकलेट त्याला विकावं लागेल. ऑप्शन डी अशा पद्धतीनं. नंतर बघा टीनाने एक स्कूटर 55,000 खरेदी केली. तिने त्याच्या दुरुस्तीवर 3,400 म्हणजे एकूण तिचा खर्च किती झाला? 58,400. 58,400 खर्च झाला आणि मैत्रिणीला तिने 56,030 मध्ये ती विकली. तिला झालेला फायदा किंवा तोटा? तर तोटाच होणार आहे. कमी किमतीने तिने विकली कारण तिने खर्चही केला होता त्यासाठी. ते वजाबाकी करावं लागेल. हे येणार आहे इथे 0. 10तून 3 गेले उरले 7. नंतर इथं उरले 3 आणि हे 2. ₹2,370. ₹2,370 तोटा. 55 मधलं बी हे असेल याचं उत्तर. नंतर बघा एका चौरसाकार बागेची जी बाजू आहे 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूला चहूकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी ₹10 प्रति चौरस मीटर या दराने खर्च केला. ते एकूण किती रुपये लागतील? तर बघा काय करायचं, चौरसाकार बाग आहे म्हणजे या पद्धतीने हे चौरसाकार अशी बाग आहे आणि याची बाजू आहे 50. म्हणजे याचं जर एकूण क्षेत्रफळ काढलं तर हे होणार आहे 2500. 50 गुणिले 50 2500 हे झालं याचं चौमीटर. त्यानंतर आता त्या रस्त्याच्या आतल्या बाजूनं 2.5 मीटर रुंद असा रस्ता आहे. हे 2.5 मीटर इकडे जर 2.5 असं जर सोडलं तर हे होणार आहे 45. इकडे 2.5 इकडे 2.5 आणि सर्व बाजूनं 2.5 सोडलं म्हणजे हे होणार 45. त्यानंतर आता 45चं जर आपण क्षेत्रफळ काढलं तर ते होणार आहे 2025. ठीक आहे. आणि या जे बाहेरची बाजू आहे म्हणजे 50 मीटर लांबी असणारी त्याच्यामधून हे 45 मीटर लांबी असणारी जर वजा केलं त्या रस्त्याचं इथं क्षेत्रफळ निघणार आहे. ठीक आहे. तर आता बघा या 2500 मधून 2025 वजा केले ते होणार आहे 475. ठीक आहे. आणि प्रत्येक चौरस मीटरला ₹10 खर्च म्हणजे यावर 0 ठेवा म्हणजे 4250 हे एकूण खर्च होणार आहे. सॉरी 42 नाही 4750. 4750 ऑप्शन बी 56 मधलं बी आन्सर येणार. त्यानंतर आता हे 57 मधलं बघा. इथे म्हटलेलं आहे खालील आकृतीपैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? ते तुम्ही जर याचा गुणाकार केला आणि क्षेत्रफळ जर काढलं तर तुमच्या लक्षात येईल. तर बघा याचं जे आन्सर असेल ऑप्शन बी हे सर्वात मोठं क्षेत्रफळ असणार आहे. 14 गुणिले 14 196. बाकी जर तुम्ही बघितलं तर ते मात्र कमी असेल. त्यानंतर बघा 58वा प्रश्न बघा. सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत. 2 लगतच्या तारांमधील जो कोन आहे तो किती असेल? तर 360 भागिले 24 करा कारण पूर्ण जो गोल असतो ते 360 असतो. भागिले 24 करा हे येणार आहे 24 1 24 उरले 12 आणि 24 पंच 120 15 अंशाचा म्हणजे आन्सर बी. त्यानंतर 59वा प्रश्न बघा. घड्याळात संध्याकाळचे 6 वाजताना तास व मिनिट काटा या काट्यामधील कोन? तर तास काटा खाली असतो मिनिट काटा वर असतो. हा सरळ कोन आहे 59D. त्यानंतर बघा PQR आणि S यांनी सोडवलेल्या प्रश्नाची PQRS
पी, क्यू, आर आणि एस यांनी सोडवलेल्या प्रश्नाची संख्या स्तंभालेखाच्या माध्यमातून दाखवलेली आहे. तर बघा, स्तंभालेखाच्या आधारे हे शोधा की क्यू आणि आर ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या पी आणि एस यांनी सोडवलेल्या एकूण प्रश्नांपैकी कितीने जास्त आहे. तर बघा, क्यू आणि आर, तर हे क्यू आणि आर याने सोडवले 6, याने सोडवले 10, म्हणजे हे झाले 16. आणि पी आणि एस बघा, पी याने 4 आणि एस ने 12. याचा जर फरक काढला तर हे येईल 4, म्हणजे 4 ने जास्त आहे ए. नंतर 61वा प्रश्न बघा, इथे हे भाषाचे आता प्रश्न दिलेले आहे, तर हे आपण फटाफट इथे आन्सर याचे बघणार आहोत. तर 61वा प्रश्न बघा, याचा जे आन्सर आहे थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द तर दमणे, हे वरील पॅराग्राफ मध्ये आलेलं आहे. नंतर बघा, रोबोट चुका करीत नाही कारण ते यंत्र आहे, असं वरील पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे. तर पॅराग्राफ मधून वाचून आपल्याला ते सोडवायचं असते. त्यानंतर उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही. तर मुलांना शिकवणे हे वरील उतार्यात उल्लेख नाही आहे. ठीक आहे. नंतर बघा, धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर सुरक्षित हे असेल त्याचा विरुद्धार्थी शब्द. नंतर बघा, रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानापैकी चुकीचे विधान शोधा. तर रोबोट यंत्रासारखे दिसतात, रोबोट चुका करीत नाही, रोबोट अत्यंत उपयोगी आहे, रोबोट माणसासारखे दिसतात. तर हे चुकीचं आहे, माणसासारखे दिसते असं काही नाही. त्यानंतर बघा, इथे 66वा प्रश्न, सोनेरी गरुड, इथे बहुतेक एक स्पेलिंग मिस्टेक किंवा हे एक असं वाटतं चुकीचं लिहिलं आहे, कारण बऱ्याच वेळा हे शब्द रिपीट झालेला आहे. तर हे 66 आढळतो. तर हे वरील पॅराग्राफ जर तुम्ही बघितलं तर उत्तरी गोलार्धात. 67वा प्रश्न बघा, मादी गरुड पक्षी रिकामी जागा यावरून ओळखता येते. तर मोठा आकार. त्यानंतर 68वा प्रश्न बघा, याचं उत्तर असेल, घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते. तर मोकळी जागा. नंतर 69 बघा, दिमागदार शब्दाचा समानार्थी शब्द ओळखाय. दिमागदार, तर स्वर्णिम हे असणार आहे त्याचा समानार्थी शब्द. नंतर 70वा प्रश्न बघा, पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखा. बघा, इथे आपली चूक होऊ शकते. तर हे विरुद्धार्थी आहे छोटा, सूक्ष्म ही होऊ शकते, मात्र हे होणार नाही, म्हणजे याचे आन्सर असणार आहे बी. त्यानंतर पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात रिकामी जागा कृती आहे. तर उपयोगी. नंतर 72 बघा, काल प्रभावात पुस्तक टिकून राहतात कारण. याचं उत्तर असणार आहे, त्यात लेखकाचे मन असते, त्यात महान विचार असतात. तर हे असेल ऑप्शन उत्तर त्याचं 72 बी. त्यानंतर बघा, पुढीलपैकी अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी उपयुक्त नसलेला. ठीक आहे. तर अयोग्य. अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बरोबर. त्यानंतर 74वा प्रश्न बघा, जगात उत्तम पुस्तकाचे जतन केले जाते कारण ते आम्हाला शिकवतात, जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात, कालापव्यय होतो, मानवी प्रयत्नांना
उत्सव असतो. तर याचं असणार आहे जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात. हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर 75वा प्रश्न बघा, परिच्छेदात पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे? तर ढासळणे यासाठी हे वापरलेलं आहे. त्यानंतर 76वा प्रश्न बघा, सदर परिच्छेदाचा मुख्य विषय कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व, कोळ्याच्या किड्यांचे महत्त्व, अंडी देण्याचे महत्त्व, कोळ्याचा स्वभाव. तर यामध्ये कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व हे असेल याचं आन्सर. नंतर कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? तर ते अंडीचे जतन करते, ते खाद्य पकडण्यास मदत करते, ते पाण्याचा शोध घेते, ते धोक्याच्या वेळी संरक्षण देते. जो वरील पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला वाचून सोडवायचं आहे. तर याचं जे व्यवस्थित उत्तर आहे ते पाण्याचा शोध घेते, हे महत्त्वाचं आहे. नंतर बघा, अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द शोधाचा आहे. अडकला, अडकला या शब्दाचा समानार्थी लपला, खाल्लं, पडाला, चिकटला हे होऊ शकते. नंतर 79 बघा, जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे समजते? तो ऐकतो, त्याला वास येतो, तो अनुभवतो, तो चव घेतो, तो अनुभवतो. नंतर शेवटचा प्रश्न बघा, परिच्छेदाच्या शेवटी आलेल्या अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ म्हणजे? तर हे असेल जगणे, लपणे, पकडणे, संरक्षण, हे जगणे हे असेल याचं उत्तर. हे अशा पद्धतीने मित्रांनो हा पेपर होता आणि अतिशय सोपा होता, परंतु बऱ्याच म्हणजे नेहमी ज्याचे मेरिट जास्त लागते, भरपूर मार्क घ्यावा लागते, त्यानंतरच आपला इथे नंबर लागतो. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच प्रश्न आपल्या चॅनलवर भरपूर आहे. विविध स्पर्धा परीक्षेकरिता आपण बरेचसे व्हिडिओ तयार केलेले आहेत, तुम्ही इथे फ्रीमध्ये बघू शकतात, त्यासाठी कोणताही चार्ज नाही. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा धन्यवाद.